नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय क्लास 10 म्हणजे इयत्ता 10वीच्या मुलांसाठी पार्ट 2 चा सिमिलॅरिटी लेसन आणि आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 9 आहे। या आधीचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील किंवा या लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या, जेणेकरून हा जो प्रॅक्टिस सेट आहे 1.3 त्याच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या की तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट इझिली समजेल। तर आज चालू करतोय आपण प्रॅक्टिस सेट 1.3। तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट मधला तो काय दिलेला आहे, इन अ फिगर। आता फिगर आपल्याला ऑलरेडी पुस्तकात दिलेली आहे, काय दिलेली आहे बघा, तर ABC इज इक्वल्स टू 75 म्हणजे जो बी अँगल आहे तो आपल्याला किती दिलेला आहे, 75 डिग्री दिलेला आहे। दुसरा अँगल आहे आपला अँगल EDC म्हणजे कुठला बघा, EDC हा जो अँगल आहे तो आपल्याला परत 75 डिग्री दिलेला आहे। स्टेप 2 ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट। तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला शोधायचंय की असे कोणते दोन ट्रायंगल आहेत की ज्याचे ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत। आता पुढे क्वेश्चन काय विचारलेले बघा, अँड ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1:1 करस्पॉन्ड्स। आणि जर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे जे करस्पॉन्ड्स आहेत ते पण आपल्याला काय करायचे, लिहायचे आहेत। तर बघा, पहिल्यांदा जर ऑब्झर्वेशन केलं डायग्रामचं तर अँगल बी हा किती दिलेला आहे आपल्याला, 75 डिग्री दिलेला आहे आणि इथं जो डी आहे तो पण किती दिलेला आहे, 75 दिलेले आहे। तर एक अँगल तर कॉन्करंट झाला म्हणजे इक्वल झाला। आता दुसरा जर अँगल घेतला तर सी हा अँगल बघा ABC मध्ये पण आहे आणि DEC मध्ये पण आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे। याचा अर्थ काय होतो, तर AA टेस्ट नुसार ते दोन्ही ट्रायंगल काय होतील, सिमिलर होतील। तर बघा, गिवन फर्स्ट आपण राईट करणार आहे। गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर अँगल ABC इज इक्वल्स टू 75 डिग्री अँड अँगल EDC इज इक्वल्स टू 75 डिग्री। ठीक आहे, जर इन केस आपण जर दोन ट्रायंगल घेतले, कुठले ट्रायंगल घेतले तर बघा ABC घेतला आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो आहे आपला EDC घेतला। आता इथं बघा मी बी सेंटरला घेतलेला आहे, त्यामुळे डी पण इथं काय घेतलेलं आहे, सेंटरला घेतलेला आहे। नाव आता कुठले ट्रायंगल्स आहेत आपले, फर्स्ट आहे तो आपला ABC अँड दुसरा ट्रायंगल कुठला आहे आपला, तर ट्रायंगल EDC दिलेले आहे। तर यामध्ये आता ABC इज इक्वल्स टू 75 आणि EDC पण किती आहे, 75 आहे, म्हणजे अँगल ABC इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे आपला EDC आणि हे आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन मध्ये दिलेले आहे, बरोबर आहे। आता दुसरा अँगल बघा, तर अँगल C इज इक्वल्स टू अँगल C म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय आहे, तर अँगल C कॉमन आहे, म्हणून आपण अँगल C इज इक्वल्स टू अँगल C हे काय आहे आपलं रिझन, कॉमन अँगल। ठीक आहे, आता बघा, जर AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झालेले आहेत, सिमिलर झालेले आहेत, म्हणजेच ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय असणार आहे, EDC बाय विच टेस्ट, बाय AA टेस्ट। ठीक आहे, अशा पद्धतीनं ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC बाय AA टेस्ट नुसार काय झालेले, सिमिलर झालेत। आता करस्पॉन्ड्स म्हणला तर बघा, आपल्याला देताना बी अँगल आणि डी अँगल इक्वल दिले होते, त्यामुळे ते दोन्ही काय आलेले आहेत, सेंटरला आलेले आहेत। CC जे इक्वल अँगल आहे त्यामुळे C हे दोन्ही पण काय आले, लास्ट आलेले आहेत। हे एक ऑब्झर्वेशनचं भाग आहे, जेणेकरून आपल्याला करस्पॉन्ड कसं करायचं ते लक्षात येतं। सेकंड क्वेश्चन बघतोय आणि काय सांगितलेलं बघा, आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर, म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत का असं विचारलेलं आहे। दुसरी गोष्ट, इफ येस म्हणजे असतील तर बाय विच टेस्ट, तर कुठल्या टेस्टने ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे। आता जर डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक दोन्ही डायग्रामला आपल्याला काय दिलेले आहेत, तर साइड्स दिलेले आहेत। आता जर साइड्स दिले असतील तर सिमिलॅरिटीची प्रॉपर्टी काय आहे किंवा टेस्ट काय असते, की जर त्या साइड्स प्रपोर्शन मध्ये असतील दोन्ही ट्रायंगलच्या तर ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना यस टेस्टने काय होतात, तर सिमिलर असतात। आता पहिल्यांदा बघूया, गिवन राईट करून घ्यायला लागेल आपल्याला, म्हणजे गिवन इन अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे बघा, PQR, PQ इज इक्वल्स टू 6 दिलेले आहे, QR इज इक्वल्स टू 8 दिलेले आहे आणि PR इज इक्वल्स टू 10 दिलेले आहे। ठीक आहे, दुसरा ट्रायंगल आहे आपला, ट्रायंगल कुठला आहे, LMN। ठीक आहे, तर पहिली जी बाजू आहे आपली LM जी आहे ते किती दिलेले आहे, 3 दिलेले आहे, MN किती दिलेले आहे, 4 दिलेले आहे आणि LN किती दिलेले आहे, 5 दिलेले आहे। तर बघा, पहिल्यांदा जी इकडची बाजू आहे
जी स्ट्रेट आहे ती आपण घेऊया. म्हणजेच बघा, तर पी क्यू अपॉन काय घेणार आहे आपण, एल एम घेतले. तर बघा 6 अपॉन किती होईल इथं 3. आता इथं 6 अपॉन 3 आले, म्हणजेच परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. आडवा भागाकार पद्धतीनं भागाकार कसा करायचा किंवा दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा, याचे जे बेसिक गणित आहेत किंवा बेसिक व्हिडिओ आहेत ते आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये टाकलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघून घ्या. तर आता बघा 6 आणि 3 च्या टेबलमध्ये होते, त्यामुळं 3 2 जा आणि 3 1 जा, याला नंबर 1 देऊया. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे बघा, तर क्यू आर अपॉन काय असणार आहे आपले एम एन घेणार आहे. म्हणजेच इथं बघा 8 अपॉन 4 आले. आता 8 आणि 4 च्या टेबलमध्ये 4 2 जा 4 1 जा, नंबर 3 घेतले. आणि त्याच पद्धतीनं तिसरी बाजू राहिली होती ती पण घेतली आपण. तर इथं बघा पी आर अपॉन इथं काय आले एल एन आले, म्हणजेच इथं 10 अपॉन काय आलेले 5. परत 5च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर आहेत म्हणून दोन्ही नंबरला डिवाइड केले. 5 2 जा आणि 5 1 जा, नंबर 3. इथं आपला नंबर 2 असणार आहे. ठीक आहे. आता बघा जर पी क्यू अपॉन एल एम घेतलं तर 2:1 आलेलं आहे रेशो. क्यू आर अपॉन एम एन घेतलं तर 2:1 आलेलं आहे. पी आर अपॉन एल एन घेतला तर 2:1 आलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे, हे जे तिन्ही रेशोज आहेत एकमेकांना काय आहेत, प्रपोर्शन मध्ये आहेत. दॅट्स वाय देअरफॉर फ्रॉम 1 2 and 3 काय असणार आहे बघा इथं, तर पी क्यू अपॉन एल एम इज इक्वल्स टू क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल्स टू पी आर अपॉन काय असणार आहे एल एन असणार आहे. आणि आता जर हे सगळ्या साइड्स म्हणजे तिन्ही साइड्स काय आलेले आहेत, प्रपोर्शन मध्ये आलेले आहेत बाय एस 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 टेस्ट. काय असणार आहे, ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन असणार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, काढायचं होतं किंवा सिद्ध करायचं होतं. नंबर 3 बघतोय आपण आता. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, ॲज शोन इन अ फिगर 2 poles of a height is 8 मीटर अँड 4. म्हणजे ते 2 पोल्स दिलेले आहेत आपल्याला. एका पोलची जी हाईट आहे ती 8 मीटर आहे आणि दुसऱ्या पोलची हाईट आहे ती किती दिलेली आहे, 4 मीटर दिलेली आहे. ठीक आहे. आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. आता हे दोन्ही पोल काय आहेत, तर ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे ईच अँगल किती असणार आहे आपला 90 डिग्री असणार आहे. म्हणजे अँगल आर 90 असणार आहे आणि अँगल सी पण किती असणार आहे आपला 90 डिग्री असणार आहे. तर इफ द लेंथ ऑफ अ शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल ड्यू टू द सनलाइट इज अ 6 मीटर. आणि जी शॅडो आहे म्हणजे जी सावली पडली ह्या पोलची सनलाइट मुळे ती किती दिलेली आहे आपल्याला 6 मीटर दिलेली आहे. ठीक आहे. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल. आणि आपल्याला काय फाइंड करायचंय, तर बीसी हे आपल्याला फाइंड करायचंय. ठीक आहे. ऍट द सेम टाइम. आता बघा आपल्याला डायग्राम तर दिलेले आहेत, पोलची लेंथ दिलेली आहे, एक शॅडो आहे त्याची लेंथ दिलेली आहे, दुसरी जी शॅडो आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. पण इथं डायरेक्टली आपण फाइंड आउट करणार आहे का, तर नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ज्या वेळेला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ट्रायंगल्स येतात त्यावेळेला काय करायला लागतं, तर ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूफ करावं लागतं. का, तर क्वेश्चन मध्ये कुठेही उल्लेख केलेला नाहीये की ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. जर तुम्हाला सांगितलं नसेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागतं, तर ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे फर्स्ट आपल्याला दाखवावं लागतं. आणि देन त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन यूज करून आपल्याला काय करायला लागतं, जे आपल्याला फाइंड करायचंय ते फाइंड करायला लागतं. आता फर्स्ट बघा आपल्याला काय दिलेलं आहे. आता फर्स्ट बघा आपण गिव्हन राईट करणार आहे आणि गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याला, तर 2 पोल दिलेले आहेत. म्हणजेच गिव्हन तर पोलची कुठली लेंथ आहेत बघा, पी आर आणि एसी आर द पोल्स. पी आर अँड एसी आर द पोल्स, आर द 2 पोल्स. ठीक आहे. आणि जे क्यू आर आहेत, क्यू आर अँड बीसी इज द शॅडो ऑफ 2 पोल्स रिस्पेक्टिव्हली. आता रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय, तर पी आर ची शॅडो क्यू आर आहे आणि एसी ची शॅडो काय आहे आपली बीसी आहे. याचा अर्थ रिस्पेक्टिव्हली असा होतो. तर आता आपल्याला गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे, तर पी आर बघा दिलेलं आहे. पी आर किती दिलेलं आहे, तर 4 दिलेलं आहे. त्याच्यानंतर एसी जे आहे ते एसी किती दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. क्यू आर आपल्याला 6 दिलेलं आहे आणि बीसी किती दिलेलं आहे आपल्याला, तर एक्स दिलेलं आहे. आता इथं बघा दोघांची जी शॅडो आहे त्या दोन्ही पोलची ऍट अ टाइम पडलेली शॅडो आहे. म्हणजे आपण काय लिहिणार आहे बघा, द शॅडो कास्ट ऍट द सेम टाइम.
ठीक आहे. तर आता त्यामुळे काय होईल बघा, ज्या वेळेला पोलच्या ह्याच्यावरती सूर्याची किरण येतील त्यावेळेला पी अँगल आणि इथला जो ए अँगल असणार आहे तो दोन्ही अँगल्स काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत. म्हणजेच ट्रायंगल कुठला घेतला आपण पी क्यू आर अँड ट्रायंगल ए बी सी घेतलं तर यामध्ये आपल्याला अँगल आर इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेले आहे आणि त्याच पद्धतीनं अँगल सी पण किती आहे आपला 90 आहे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, अँगल आर इज इक्वल्स टू अँगल सी म्हणजे ईच अँगल काय आहे आपला 90 डिग्री. हे आपलं पहिलं रिझन झालं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं अँगल पी इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे ए असणार आहे. हे जे रिझन असणार आहे ते काय असणार आहे आपलं, तर अँगल मेड बाय सनलाइट. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल काय असणार आहे आपला एबीसी असणार आहे बाय कुठली टेस्ट आली तर ए टेस्ट. आणि आता बघा जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले तुमची जर ट्रायंगल सिमिलर झाले आलेल्या ज्या बाजू आहेत त्या ऑटोमॅटिक काय होतात तर प्रपोर्शन मध्ये येतात. म्हणजेच काय होईल इथं बघा तर पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू क्यू आर अपॉन बी सी. या कशा घ्यायच्या तेही सांगितलेले, फर्स्ट टू लास्ट टू आणि फर्स्ट थर्ड म्हणजे पी आर अपॉन ए सी. आता इथं आपल्याला फाइंड काय करायचंय तर बीसी फाइंड करायचंय. क्यू आर दिलेला आहे, इथं पी आर दिलेलं आहे आणि एसी दिलेलं आहे. म्हणजे लास्ट टू जर बाजू घेतल्या तर इथं बघा क्यू आर ची जी लेंथ आहे म्हणजे आपण काय घेऊ शकतो क्यू आर अपॉन बीसी इज इक्वल्स टू पी आर अपॉन एसी. आता क्यू आर किती दिलेलं आहे आपल्याला 6 दिलेलं आहे, बीसी किती दिलेलं आहे एक्स दिलेलं आहे इज इक्वल्स टू पी आर किती आहे बघा 4 म्हणजे 4 आहे आणि एसी किती आहे आपलं तर 8 आहे. आता हे जे एक्स आहे ते इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशनला जाईल म्हणजेच काय होईल बघा तर 6 into 8 इज इक्वल्स टू 4 into x आणि हा 4 मल्टिप्लाइडला होता परत एकदा इकडे येऊन डिवाइड मध्ये येईल. परत एकदा इथं काय आलेलं आहे आपला आडवा भागाकार पद्धती आलेली आहे आणि ही तुम्हाला प्रत्येक वेळेला लागणार आहे. त्यामुळे आडवा भागाकार कसा करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला गणिताचा बेस या व्हिडिओमध्ये दिलेली आहे किंवा सेपरेट पण टाकलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तीही तुम्ही नक्की बघून घ्या. तर बघा इथं 4 आणि 6 ला 2 ने डिवाइड होतं म्हणून 2 3 जा 2 2 जा 2 च्या टेबलमध्ये 8 आहे म्हणून 2 1 जा 2 4 जा आणि राहिले काय तर 3 4 जा इज इक्वल्स टू एक्स म्हणजे 12. एक्स इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं आन्सर तर 12 हे आन्सर आलेलं आहे. चौथं गणित आपण आता बघणार आहे. चौथ्या गणितात आपल्याला काय सांगितलेलं तर बघा इन अ ट्रायंगल एबीसी एपी परपेंडिक्युलर टू बीसी. आता इथं बघा इन अ ट्रायंगल कुठला दिलेला आहे ए बी सी मध्ये दिलेला आहे आणि एपी परपेंडिक्युलर टू काय आहे आपल्या बीसी दिलेला आहे. ठीक आहे. आणि दुसरा आहे तो बीक्यू परपेंडिक्युलर टू एसी. बीक्यू हा काय आहे एसी ला परपेंडिक्युलर आहे. बीपीसी म्हणजे बी पी आणि सी हे कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि दुसरा आहे तुमचा ए क्यू सी हे पण तुमचे कोलिनियर पॉइंट आहेत. आता कोलिनियर म्हणजे काय तर एकाच लाईनवर असणारे तिन्ही पॉइंट त्यांना आपण काय म्हणतो तर कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल सीपीए म्हणजे कुठला ट्रायंगल बघा सीपीए हा ट्रायंगल आणि दुसरा आपला आहे सीक्यूबी म्हणजे कुठला बघा सीक्यूबी हा आपला दुसरा ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. त्याच पद्धतीने देताना आपल्याला काय दिलेलं आहे तर एपी इज इक्वल्स टू 7 दिलेलं आहे म्हणजे ए पासून पी किती दिलेलं आहे 7 दिलेलं आहे. बीक्यू किती दिलेलं आहे बी पासून क्यू 8 दिलेलं आहे. बीसी इज इक्वल्स टू 12 दिलेलं आहे म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला 12 दिलेलं आहे. हे जे एपी आहे किती दिलेलं आहे 7 दिलेलं आहे आणि बीक्यू किती दिलेलं आहे आपल्याला 8 दिलेलं आहे. देन फाइंड द एसी फाइंड करायचंय म्हणजे हे जे टोटल इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे ते आपल्याला काय करायचंय फाइंड करायचं आहे. त्यासाठी आधी मगाशी सांगितलं तर आपल्याला पहिल्यांदा दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे फर्स्ट दाखवायचंय. मग त्यासाठी आपण काय करणार आहे गिव्हन लिहिणार आहे. आता गिव्हन मध्ये बघा कुठले ट्रायंगल आहेत आपले फर्स्ट ट्रायंगल आहे आपला सीपीए अँड ट्रायंगल कुठला आहे सीक्यूबी. हे दोन ट्रायंगल आपल्याला काय सिमिलर आहेत हे दाखवायचंय. पण आता यामध्ये बघा क्यू अँगल हा आपला 90 डिग्री आहे आणि पी अँगल पण किती आहे आपला 90 डिग्री आहे. म्हणजेच अँगल सीपीए इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड अँगल सीक्यूबी हा पण किती आहे आपला 90 डिग्री आहे. दॅट्स वाय काय होईल सीपीए इज इक्वल्स टू सीक्यूबी. रिझन काय असणार आहे ईच अँगल 90 डिग्री. ठीक आहे.
आता बघा ह्या दोन्ही जर बघितलं तर यामध्ये सी आणि सी हा अँगल काय आहे, कॉमन आहे. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण जर घेतले तर यामध्ये बघा ए पी सी घेतला तर यामध्ये पण सी आहे, आणि दुसरा आहे बी क्यू सी घेतला तर यामध्ये पण सी अँगल कॉमन आहे. म्हणजेच अँगल सी इज इक्वल्स टू अँगल सी, याचं जे रिजन असणार आहे ते काय असणार आहे, कॉमन अँगल. आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे तर ट्रायंगल सी पी ए सिमिलर ट्रायंगल काय असणार आहे आपला, तर सी क्यू बी. आता मगाशी सांगे कुठली टेस्ट आली तर ए ए टेस्ट. आता जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या राहिलेल्या ज्या बाजू असतात त्या पण काय असतात, आपल्या प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजेच बाजू ज्या असणार आहेत त्या काय असणार आहेत बघा, सी पी अपॉन सी क्यू इज इक्वल्स टू पी ए अपॉन क्यू बी इज इक्वल्स टू सी ए अपॉन सी बी. आता गिव्हन मध्ये बघा आपल्याला कुठल्या कुठल्या बाजू दिलेल्या आहेत, तर पीए ची दिलेली आहे, क्यूबी दिलेली आहे, ठीक आहे. सीए दिलेली आहे का, सीए काढायची आपल्याला, आणि बीसी आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच आपण काय घेणार आहे बघा इथं, तर पीए अपॉन क्यूबी इज इक्वल्स टू सीए अपॉन सीबी. आता यामध्ये पीए ची जी व्हॅल्यू होती ती किती आहे आपली, पीए किंवा एपी म्हणजे 7 दिलेली आहे, ठीक आहे. क्यूबी म्हणजे बी क्यू किती दिलेलं आहे तुम्हाला, 8 दिलेलं आहे. सीए किती दिलेलं आहे, परत सीए आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजे एसी फाइंड करायचं आहे, म्हणजे सीए किंवा एसी तुम्ही लिहू शकता. आणि बीसी किती दिलेलं आहे आपल्याला, 12 दिले. 12 इथं बघा डिवाइड मध्ये होता, तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइडला गेला, म्हणजेच काय झाले तर 7/8 इंटू 12 झालेले आहेत इज इक्वल्स टू एसी. आता 8 आणि 12 4च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजेच 4 2 जा आणि 4 3 जा, 7 3 जा किती होतात 21/2. आणि इथं आपल्याला परत एकदा दशांश भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक गणिताचा बेस या व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहे, आणि ती प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या. 5th क्वेश्चन आहे, आणि 5th क्वेश्चन काय सांगितलेलं बघा, इन अ ट्रॅपेझियम PQRS, ट्रॅपेझियम PQRS दिलेलं आहे, साइड PQ पॅरलल साइड SR दिलेलं आहे, PQ पॅरलल SR दिलेले, ठीक आहे. आणि AR इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 5 AP. AR बघा, AR इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ AP दिलेलं आहे, आणि AS इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ AQ दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, गिव्हन लिहून घ्यायला लागेल, आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ PQ. म्हणजे SR बघा, SR हा काय आहे, PQ पेक्षा 5 टाइम्स आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता इथे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत का, नाही. म्हणजे आपल्याला परत एकदा इथे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे काढून घ्यावं लागेल. तर कसं काढणार आहे, तर बघा फर्स्ट गिव्हन आपल्याला काय दिलेलं आहे, तर AR इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ AP दिलेलं आहे, जसंच त्या पद्धतीनं AS इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ AQ दिलेलं आहे. आणि टू प्रूफ काय करायचंय आपल्याला, काय करायचंय तर SR इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ PQ हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता इथे बघा प्रूफ. आता इथे फर्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे बघा, तर AR इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ AP दिलेलं आहे, ठीक आहे. आता जर मी काय केलं, हा AR इकडे घेतला आणि हा 5 इकडे घेतला, तर इथं काय होईल बघा, तर 1/5 इज इक्वल्स टू AP अपॉन AR. नंबर 1 दिले, आणि त्याच पद्धतीनं दुसरी जी दिलेली साइड आहे आपली ती काय आहे बघा, AS इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ AQ दिलेले आहे, ठीक आहे. आता हा AS इकडे डिवाइडला जाईल आणि 5 इकडे डिवाइड येईल, म्हणजेच इथं काय होईल 1/5 इज इक्वल्स टू काय असणार आहे, AQ अपॉन AS असणार आहे. म्हणजेच काय झालं बघा, तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून काय होईल, तर AP अपॉन AR इज इक्वल्स टू AQ अपॉन AS असणार आहे, ठीक आहे. बट आता आपण दोन ट्रायंगल घेतले, तर कुठले ट्रायंगल घेतले बघा, तर PAQ घेतला Q, आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो कुठला घेतला, अँड ट्रायंगल RAS, ठीक आहे. तर यामध्ये बघा ज्या वेळेला दोन लाईन क्रॉस होतात त्यावेळेला व्हर्टिकली अँगल्स तयार होतात, आणि ते दोन्ही व्हर्टिकली अँगल्स काय असतात तर इक्वल असतात. आता जर आपण बघा इथं जर करस्पॉन्डिंग साइड्स बघितल्या तर आपल्याला इथं बघा AP म्हणजे PA आणि AR हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे इथे बघा AP अपॉन AR इज इक्वल्स टू AQ अपॉन AS दिलेले आहे, AQ अपॉन AS. हे आपण आता इथंच प्रूफ केले की हे दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अँगल जो आहे म्हणजे PAQ इज इक्वल्स टू अँगल RAS, हे दोन्ही काय आहेत आपले
व्हर्टिकली अपोजिट. ठीक आहे, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स पण काय असतात, कॉन्करंट असतात. दॅट्स वाय काय असणार आहे तर ट्रायंगल PAQ सिमिलर ट्रायंगल RAS असणार आहे बाय SAS टेस्ट. ठीक आहे, आता जर ह्या SS टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असतील तर काय होणार आहे बघा, तर ह्या दोन्ही ट्रायंगलच्या राहिलेल्या बाजू पण काय असणार आहेत, प्रपोर्शन मध्ये असणार आहेत आणि अँगल पण काय असणार आहेत, इक्वल असणार आहे. म्हणजेच काय होणार आहे आपलं तर AP अपॉन AR इज इक्वल्स टू AQ अपॉन AS इज इक्वल्स टू राहिलेली बाजू काय आहे आपली तर PQ अपॉन काय आहे इथं SR आहे. आणि त्याचंच रिझन बघा, आता इथं AP आणि AR आणि AQ अपॉन AS हे काय होते तर 1/5 होते. म्हणजेच आपण काय लिहू शकतो तर PQ अपॉन SR इज इक्वल्स टू 1/5 झालेले आहेत. हा 5 इकडे मल्टिप्लाइड आला म्हणजे 5 टाइम्स ऑफ PQ इज इक्वल्स टू SR आलेले आहे. म्हणजेच आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते काय होतं तर SR इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ PQ. हेन्स द प्रूफ. क्वेश्चन नंबर 6 बघतोय. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इन अ ट्रॅपेझियम ABCD हा आपला ट्रॅपेझियम आहे. साइड AB पॅरलल साइड DC, AB ला पॅरलल साइड कुठली आपली CD आहे. डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट ऍट पॉइंट O, म्हणजे AC आणि BD O मध्ये इंटरसेक्ट होतात. ठीक आहे, AB इज इक्वल्स टू 20 दिलेलं आहे, AB 20 दिलेला आहे. नेक्स्ट DC किती दिलेले आपल्याला 6 दिलेला आहे. OB इज इक्वल्स टू 15 दिलेले, O पासून B 15 दिलेला आहे. आणि फाइंड काय करायचंय आपल्याला तर OD फाइंड करायचंय. आता इथं बघा, जर आपण ट्रायंगल घेतले ABO घेतला आणि दुसरा आपला तर COD घेतला तर हे दोन ट्रायंगल फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल तर सिमिलर आहेत हे दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितलं त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे आपण. तर फर्स्ट आपण काय करणार आहे बघा तर गिव्हन लिहिणार आहे. तर गिव्हन काय दिले आपल्याला तर ABCD इज अ ट्रॅपेझियम. ठीक आहे, दुसरं काय दिलेलं आहे बघा तर साइड AB पॅरलल साइड DC दिलेलं आहे. आणि फाइंड काय करायचंय आपल्याला टू फाइंड काय करायचंय तर OD फाइंड करायचंय आपल्याला. OD इज इक्वल्स टू, तर फर्स्ट आपण काय करणार आहे तर दोन ट्रायंगल घेणार आहेत. कुठले ट्रायंगल घेतले बघा AOB, ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल COD, म्हणजे एक खालचा ट्रायंगल घेतलेला एक वरचा ट्रायंगल घेतले. आता हे दोन ट्रायंगल घेतले खरं, पण यामध्ये बघा कुठल्या प्रॉपर्टीज इक्वल होतात तर पॅरलल लाईन असल्यामुळं CD आणि AB पॅरलल लाईन असल्यामुळं इथं C अँगल आणि इथं A अँगल हे दोन्ही अँगल काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत आणि AC ही काय असणार आहे आपली ट्रान्सव्हर्सल असणार आहे. म्हणून इथं बघा काय घेतलं अँगल ऑफ OCD इज इक्वल्स टू अँगल ऑफ OAB घेतलं. रिझन काय असणार आहे आपलं हे गिव्हन मध्ये दिलेलं आहे. गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे तर दोन पॅरलल लाईन्स दिलेले आहेत आपल्याला आणि हे गिव्हन मध्ये पण लिहू शकता किंवा दुसरं रिझन आहे आपलं ते आहे आपलं अँगल अल्टरनेट अँगल मेड बाय पॅरलल लाईन्स. हे आपलं काय झालेलं रिझन झालेलं आहे. दुसरं रिझन आहे आपलं हे दोन व्हर्टिकली अपोजिट झालेले आहेत म्हणून अँगल COD इज इक्वल्स टू अँगल AOB हे रिझन काय असणार आहे तर व्हर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे, आता बघा AA टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय होतील आपली अँगल AOB सिमिलर ट्रायंगल काय असणार आहे आपला तर COD कशानुसार असणार आहे तर बाय AA टेस्ट. आणि आता इथे बघा दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले तर ते रेशो जे असणार आहेत त्याचे रेशो ते काय असणार आहेत आपले प्रपोर्शन मध्ये असणार आहेत. म्हणजेच इथे घेताना आपण काय घेणार आहे तर AO अपॉन CO इज इक्वल्स टू OB अपॉन OD इज इक्वल्स टू AB अपॉन CD. आता आपल्याला गिव्हन दिलेले रेशो जे आहेत ते कुठले कुठले आहेत बघा आपल्याला AB दिलेला आहे, DC दिलेला आहे आणि OB दिलेला आहे. फाइंड OD करायचं आहे म्हणजे आपण कुठले कुठले दोन घेणार आहेत हे दोन रेशोज घेणार आहेत म्हणजेच OB अपॉन OD इज इक्वल्स टू AB अपॉन CD. आता OB किती दिलेला आहे आपल्याला OB 15 दिलेला आहे, OD किती दिलेला आहे
ओडी आपल्याला फाइंड करायचं आहे. AB किती दिलेला आहे, तर AB 20 दिलेला आहे आणि CD जे आहे ते किती दिलेले, 6 दिलेले आहे. परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे इथं 15 × 6 इज इक्वल्स टू 20 × OD होईल. 20 मल्टिप्लाइडला होता, इकडे आल्यानंतर डिवाइडला होईल, म्हणजे 15 × 6 अपॉन 20 इज इक्वल्स टू OD. आता 20 आणि 6 किंवा 15 आणि 20 हे दोन्ही 5च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजेच 5 3 जा आणि 5 4 जा. 4 आणि 6 2च्या टेबलमध्ये, म्हणजे 2 2 जा 2 3 जा आलेले आहेत. म्हणजेच बघा 3 3 जा किती झालेले आहेत, 9 अपॉन 2 इज इक्वल्स टू OD. आता इथं पॉईंटचं म्हणजे दशांश पूर्णांकांचा भागाकार येईल, म्हणजेच इथं काय होईल, 2 4 जा 8 आलेले आहेत, 1 राहिले, पॉईंट दिले, 2 5 जा 10, म्हणजेच OD जे आहे ते किती आलेले आहेत आपले, 4.5 आलेलं. क्वेश्चन 7 बघतोय आणि क्वेश्चन 7 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, तर ABCD इज अ पॅरललोग्राम. पॉइंट E इज ऑन अ साइड BC, म्हणजे ABCD हा एक पॅरललोग्राम आहे, साइड BC वरचा एक E हा एक पॉइंट आहे. लाईन DE इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T, म्हणजेच बघा DE हा रे T मध्ये इंटरसेक्ट होतो, कशाला, तर AB या रेला. तर प्रूफ काय करायचं तुम्हाला, तर DE इंटू BE, म्हणजेच कुठला बघा, तर DE इंटू BE इज इक्वल्स टू CE. CE मीन्स इथला CE इंटू T हे आपल्याला प्रूफ करायचं. म्हणजे त्यासाठी एक ऑब्झर्वेशन केलं तर ट्रायंगल कुठला येईल बघा, तर BET येईल आणि दुसरा येतो CED. हे दोन ट्रायंगल पहिला सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूफ करावं लागेल आणि त्याच्यानंतर रेशो प्रपोर्शन मध्ये घेतल्यानंतर ह्या दोनचे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहेत ते आपल्याला करावं लागेल. तर फर्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, ABCD is a parallelogram आणि प्रूफ काय करायचं आपल्याला, तर टू प्रूफ काय सांगितले, तर DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, आता फर्स्ट जर ट्रायंगल घेतला तर बघा प्रूफ करूया आपण इथं प्रूफ. तर ट्रायंगल कुठला घेतला, तर BET घेतला, BET घेतला आणि दुसरा ट्रायंगल जो आहे तो घेतला आपण CED घेतला. तर यामध्ये बघा आता जर पॅरललोग्राम घेतला तर AB पॅरलल टू काय आहे आपला, CD आहे. आणि आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये जर बघितलं तर हे दोन एकमेकांना काय आहेत, तर व्हर्टिकली अपोजिट आहेत आणि ज्या वेळेला व्हर्टिकली अपोजिट अँगल असतात ते दोन्ही एकमेकांना काय असतात, तर इक्वल असतात. म्हणून बघा अँगल BET इज इक्वल्स टू अँगल CED, याचं रिझन असणार आहे आपलं व्हर्टिकली अपोजिट. ठीक आहे, आणि दुसरं जे अँगल आहे आपला, तर बघा जर आपण ट्रान्सव्हर्सल BC घेतली तर हा B अँगल आणि हा C अँगल हे दोन्ही पण अँगल एकमेकांना इक्वल असणार आहेत. का, तर AB किंवा AT पॅरलल टू काय असणार आहे आपला, CD असणार आहे. दॅट्स वाय अँगल B म्हणजेच अँगल EBT इज इक्वल्स टू अँगल असणार आहे आपला, तर ECD असणार आहे आणि इथं असणार आहे रिझन अल्टरनेट अँगल. ठीक आहे, म्हणून हे रिझन कशासाठी आलं बघा, तर AT पॅरलल टू काय आपला CD आहे अँड BC इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, BC ही ट्रान्सव्हर्सल घेतली, म्हणजेच A टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. म्हणून ट्रायंगल BET सिमिलर ट्रायंगल CED असणार आहे. टेस्ट कुठली असणार आहे इथं, AA टेस्ट. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर त्याचे रेशोज पण काय असणार आहेत, प्रपोर्शन मध्ये असणार आहेत. म्हणजेच घेताना बघा BE अपॉन CE इज इक्वल्स टू ET अपॉन ED आणि दुसरा आहे आपला BT अपॉन CD. आता जर एक ऑब्झर्वेशन केलं तर जे आपल्याला प्रूफ करायचं आहे त्यामध्ये बघा DE आणि BE म्हणजेच हे एक असणार आहे आणि दुसरं असणार आहे DE कशात आहे, म्हणजे हे असणार आहे, म्हणजे हे दोन आपण घेणार आहे. म्हणून BE अपॉन CE इज इक्वल्स टू ET अपॉन DE दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, त्यामुळे DE लिहिलेलं आहे आणि इथं आपल्याला TE दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, ET लिहिलं तरी चालेल, पण आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रूफ करायला TE दिलेलं आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, TE घेतलेलं आहे इथं. आता आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथं बघा BE इंटू हे इकडे मल्टिप्लाइडला आलेलं आहे म्हणून DE झालेलं आहे इज इक्वल्स टू हा TE तसंच राहील आणि हा CE जो आहे तो इथं आल्यानंतर मल्टिप्लाइड जाईल आणि हेच आपल्याला काय करायचंय, हेच प्रूफ.
बघा बरं आले का? तर बीई इंटू डीई आणि सीई इंटू टीई. आता मल्टिप्लिकेशन मध्ये 4 इंटू 3 काय आणि 3 इंटू 4 काय, किंवा तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, डीई इंटू बीई इज इक्वल्स टू काय होतं आपलं, तर सीई इंटू टीई पण लिहू शकता. हेही लिहिलेलं बरोबर आहे, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये 4 इंटू 3 आणि 3 इंटू 4 जरी केलं तरी आन्सर किती असणार आहे, 12 असणार. क्वेश्चन नंबर 8 बघतोय, पण क्वेश्चन नंबर 8च्या आधी मला एक सांगायचंय की तुम्ही मला कमेंट करून अजूनही सांगत नाही की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, किंवा एक्झाम्पल जे मी एक्सप्लेन करते ते एक्झाम्पल्स तुम्हाला समजतात का की नाही समजत. एखादं एक्झाम्पल तुम्हाला अवघड वाटत असेल तर ते तुम्ही मला कमेंट केला तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवू शकते. त्यामुळे मला कमेंट करायला नक्की विसरू नका आपल्या चॅनलला. बघा, 8th एक्झाम्पल, इन अ फिगर सेगमेंट एसी अँड सेगमेंट बीडी इंटरसेक्ट इच अदर इन अ पॉइंट पी. म्हणजेच एसी आणि बीडी हा काय होतो, तर पी मध्ये इंटरसेक्ट होतो. आता जॉमेट्रीचे ज्यावेळेला एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेला काय करायचंय, ज्यावेळेला क्वेश्चन रीड करतो त्यावेळेला डायग्रामचं पण ऑब्झर्वेशन करायचंय, जेणेकरून काय होतं की डायग्राम आपल्याला समजते आणि एक्सप्लेनेशन करायला किंवा जे आपल्याला प्रूफ करायचं असतं ते करायला इझी जातं. ठीक आहे. आता इथे इंटरसेक्ट इच अदर झालं तर काय होईल बघा, तर एक लक्षात येईल आपल्या, तर हा आणि हा अँगल आहे तो इक्वल असणार आहे का, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, तर एपी अपॉन सीपी इज इक्वल्स टू बीपी अपॉन डीपी. म्हणजे ज्या बाजू आहेत त्या दोन ट्रायंगलच्या त्या बाजू आपल्याला प्रपोर्शन मध्ये दिलेल्या आहेत, जसं की एपी अपॉन पीसी आणि इथं बीपी अपॉन पीडी ह्या बाजू प्रपोर्शन मध्ये दिलेल्या आहेत. आता बघा, आणि काय सांगितले, प्रूव्ह दॅट ए पी बी आणि सी डी पी हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत हे प्रूव्ह करायचे. आता इथे बघा, बाजू देताना ह्या बाजूला ही बाजू आहे, इथल्या बाजूला इथली बाजू आहे, इक्वल नाहीत, प्रपोर्शन मध्ये आहे. फक्त मी समजण्यासाठी ते लाईन्स हे केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, ह्या अँगलला इथला अँगल आहे, म्हणजेच काय झालं बघा, साईड अँगल साईड ह्या टेस्टनी ही डायग्राम काय होती की ते दोन ट्रायंगल सिमिलर होतात. हे सिंपल आहे. त्यामुळं क्वेश्चन्स रीड करत करत डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा, जेणेकरून तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल की डायग्राम मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे किंवा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे किंवा काय प्रूफ करायचं आहे. आता इथं बघा, फर्स्ट गिवन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर एपी अपॉन सीपी इज इक्वल्स टू बीपी अपॉन डीपी हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे. ठीक आहे. आणि प्रूफ काय करायचं, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूफ करायचंय. म्हणून ट्रायंगल कुठले आहेत, ट्रायंगल, तर ए पी बी अँड ट्रायंगल सी डी पी घेतला तर यामध्ये आपल्याला बघा हे दोन जे आहेत ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. फर्स्ट आपल्याला गिवन दिलेलं आहे ते काय आहे, तर एपी अपॉन सीपी इज इक्वल्स टू बीपी अपॉन डीपी हे आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जर अँगल घेतला तर अँगल ए पी बी इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे आपला, सी पी डी. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे जे आहेत ते काय आहेत आपले, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. ठीक आहे. आता व्हर्टिकली अपोजिट झाले म्हणजे साईड अँगल साईड, म्हणजेच बघा साईड अँगल साईड टेस्ट नुसार ते दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते काय झालेले आहेत, सिमिलर झालेले आहेत. देअरफॉर ट्रायंगल ए बी पी सिमिलर ट्रायंगल काय असणार आहे आपला, सी डी पी. टेस्ट कुठली असणार आहे आपली, SAS टेस्ट. क्वेश्चन नंबर 9 बघतोय आपण आणि क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन द फिगर इन अ ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी दिलेलं आहे, पॉइंट डी ऑन द साइड बीसी, डी हा पॉइंट बीसी वरती दिलेला आहे, सच दॅट अँगल बीएसी म्हणजे हा होल अँगल अँड अँगल एडीसी म्हणजे हा अँगल हे दोन्ही अँगल इक्वल दिलेले आहेत. प्रूव्ह दॅट सीए स्क्वेअर इज इक्वल्स टू सीबी इंटू सीडी हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता यामध्ये बघा, जर दोन ट्रायंगल घेतले आपण गिव्हनला तर बघा, एक मिनिट, पहिला आपण गिव्हन राईट करणार आहे. गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला, तर अँगल बीएसी इज इक्वल्स टू अँगल एडीसी दिलेले आहे. अँड टू प्रूव्ह काय करायचंय आपल्याला की सीए स्क्वेअर इज इक्वल्स टू सीबी इंटू सीडी हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. आता प्रूफ लिहूया आपण. प्रूफ मध्ये बघा, जर ट्रायंगल घेतला आपण ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल घेतला अँड ट्रायंगल डी ए सी घेतला तर यामध्ये बघा गिव्हन मध्ये आपल्याला बीएसी आणि एडीसी इक्वल दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट सी आणि हा सी अँगल म्हणजे ह्या ए बी सी मध्ये पण सी अँगल आहे आणि एडीसी मध्ये पण आपला काय सी अँगल आहे, म्हणजे कॉमन अँगल आहे. म्हणजे इथं काय लिहू शकतो तर आपण, तर बीएसी इज इक्वल्स टू अँगल एडीसी हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अँगल सी इज इक्वल्स टू सी हे काय आहेत आपला, तर कॉमन
अँगल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल तर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय असणार आहे आपला DAC असणार आहे. आता जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या राहिलेल्या बाजू आणि राहिलेले अँगल्स काय असणार आहेत, अँगल्स इक्वल असणार आहेत आणि बाजू काय असणार आहेत प्रपोर्शन मध्ये असणार आहेत. आता इथं बघा, इथं येताना काय येईल आपलं AB/DA इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं तर BC/AC इज इक्वल्स टू काय असणार आहे तर AC अपॉन काय असणार आहे DC असणार आहे. आता ह्या जर फर्स्ट ह्या दोन बाजू घेतल्या आपण तर इथे AC आणि AC आहे म्हणजे काय होईल AC स्क्वेअर किंवा CA स्क्वेअर होईल. कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला CA दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण काय लिहिणार आहे तर BC/CA इज इक्वल्स टू त्यामुळे आता इथं काय लिहिणार आहे बघा आपण तर आपल्याला BC म्हणजे CB दिलेले आहे CB/CA इज इक्वल्स टू CA अपॉन काय असणार आहे इथं CD असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथं काय होईल CB इंटू CD होईल आणि इथं होईल CA इंटू CA होईल म्हणजे CA स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं CB इंटू CD असणार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं म्हणून हेन्स द प्रूफ. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना अजूनही तुम्ही व्हिडिओ शेअर केले नसेल तर त्यांनाही शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या ज्या प्लेलिस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्या तुम्ही बघत राहा. थँक्यू.